पन्हाळा तालुक्यातील किसरुळ इथं तुकाराम पाटील यांचं शेत आहे. या शेतामधील ऊसाची गव्यापासून राखण करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला माळा घातल्या आहेत. रात्री ते नेहमीप्रमाणे आपला मुलगा मोहन याच्यासोबत राखण करण्यासाठी शेतात गेले होते. सकाळी 6:30 वाजता राखण करून दोघेही घरी परत जात होते. शेतापासून 100 मीटरवर मुख्य रस्त्याने दोघे बापलेक चालत येत असताना धुक्यामुळे त्यांना रस्त्याकडेला असलेले गवे दिसले नाहीत. ते चालत जात असतानाच पाठीमागून आलेल्या एका गव्यानं तुकाराम पाटील यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात गव्याचं शिंग त्यांच्या मानेजवळ लागलं. तसंच कमरेजवळही मार लागलाय. त्यांचा मुलगा या हल्ल्यातून सुदैवानं थोडक्यात बचावला. जखमी अवस्थेत तुकाराम पाटील यांना अर्जुन पाटील आणि रणजित पाटील यांनी तातडीनं CPRमध्ये नेलं. तिथं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वनपाल राजेंद्र रसाळ यांनी त्यांची CPRमध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान वनरक्षक मच्छिंद्र नवाळी, वनसेवक भुजंगा पाटील, सर्जेराव काटकर, शंकर पाटील यांच्यासह पोलीस पाटील विक्रम पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी रस्त्याकडेला आणि शेतात गव्यांच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. आठवडाभरापूर्वी गव्याच्या हल्ल्यात किसरुळ इथल्या बंडा खोत यांचा बळी गेला होता. त्यापाठोपाठ दुसरी घटना घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.